सादर करत आहे पालखी नृत्य। हाय नमस्कार, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज तुम्ही आपल्या मागे बघता तुम्हाला आवाज येतो। तर आज आहे आपल्या कळव्यामध्ये शिमगोत्सव। तर उक्षी रत्नागिरीतून आपला शिमगोत्सव डायरेक्ट आला आहे तो आपल्या कळव्यामध्ये आणि आज आपण तोच पाहायला आलो आहे, त्याचा आनंद घ्यायला। तर आपल्या सोबत आहे मागे बघताय तुम्ही आर्या आहे आणि अक्षता पण आहे आपल्यासोबत आणि आम्ही आलो होतो तर हा शिमगोत्सव बघायला। तर आता थोड्याच वेळात पालखी आहे आणि पालखी आल्यानंतर या उत्सवाला सुरुवात होईल। तर चला आमच्याबरोबर तुम्ही पण या शिमगोत्सवाचा आनंद घ्या आणि आमच्याबरोबर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। कोकणाचं अशा प्रकारची शान असणाऱ्या आमच्या या सर्व भगिनी आणि या महिला भगिनींच्या हस्ते या ठिकाणी आमच्या देवतेंची पूजा होते। फार मोठा सुंदर क्षण। आयोजकांना मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, कारण का स्त्री ही खरं तर देवीचं रूप समजलं जातं। गावाला या ठिकाणी देवी बसते, देवी बसते त्या बसण्याला स्थान असं म्हणतात। त्याने आपण या पालखीचं स्वागत करूया। होमाकडे पालखी प्रस्थान करते। बोला श्री देव सोमेश्वर वाघजाई माते की जय, सोमेश्वर वाघजाई माते की जय। सोमेश्वराची पालखी पुन्हा या ठिकाणी प्रस्थान करते आहे। बोला सोमेश्वर वाघजाईचा। आपल्या पाठीमागे ना पालखीची उंची भरली जाते आणि उंची भरल्यानंतर पालखी नाचवली आणि पालखी नाचवण्याचा कार्यक्रम असतो त्याचा खूप मजा येते। पालखी नाचवतात आणि एक 5 सेकंदात लगेच मांदेकरी बदलतात, कारण एवढे लोक असतात पालखी नाचवायला। तुम्ही बघणार आहात की पालखी नाचवली जाते आणि रत्नागिरीवरून स्पेशल म्हणजे रत्नागिरीचं पालखी नाचवणार आहे। 1 नंबरचा पथक इथे पालखी नाचवायला आला आहे। ते परत थोड्या वेळा इथं पालखी नाचवणार आहे। फक्त किती गर्दी आहे लोकांची आपल्या पाठीमागे पालखी बघण्यासाठी। नमस्कार, 2 वर्षांनी आपण पुन्हा एकत्र आलो आहोत। निमित्त आहे शिमगोत्सवाचे
कोकणच्या शिमग्याचे. शिमगा सण मोठा आनंद नाही तोटा. शिमगा सण मोठा आनंद नाही तोटा. कोकणात आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. गावकरी, मानकरी, गावचे ग्रामस्थ यांच्या साक्षीने आपला देव पालखीतून घरोघरी फिरतो आणि हा सण मोठ्या हर्षाने साजरा होतो. तोच हर्ष, तोच उत्साह आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. समस्त रसिक प्रेक्षकांना समुद्रा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. या विश्वाच्या आराध्यवत श्री गजानन, उभ्या महाराष्ट्राचे देव श्री छत्रपती शिवाजी महाराज. जयश्री त्रिमुख पालखी नृत्य संघ सहर्ष सादर करत आहे पालखी नृत्य, पालखी नृत्य, पालखी नृत्य. पक्षी म्हणजे भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. हे मोर नृत्य या ठिकाणी सादर होत आहे. कोरोनासारख्या महामारीनं या देशाला नवे जगाला पिळलं. पक्षांचा राजा मोर या मोराने या ठिकाणी या आमच्या देवतेचं दर्शन घेतलेलं आहे. लागली सर्व कार्याशी सर्वदा. मावळे जेव्हा सॉरी निघायचे, हर हर महादेव म्हणून गर्जना करायची. हे श्रीमुख सुंदर नृत्य पथक यांचं आगमन झाले. प्रथमतः सलामी अर्थात निशान, लेझिम आणि पालखी नाचवणारे प्रत्यक्ष ह्या जोड्या. आणि अशा प्रकारे 6 जोड्या पालखी नृत्याच्या असतात. एक निशानधारी असतो, एक झांजवाला असतो आणि असं असणारं हे पालखी नृत्य. आणि 5 ढोल, 1 ताशा अशा सुंदर सदैच्या रूपाने सुंदर अशा पालखी नृत्याला संगीत पंडित कांदिवली आणि 201 रुपयाचं पारितोषिक दिले. त्याचबरोबर गोपीनाथ साळवी यांनी 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर संतोष भाटल वडाळा यांनी देखील 101 रुपयाचं पारितोषिक दिले. जोरदार टाळ्या होते. माझे माय माता साकडा आहे. खास करून महाराष्ट्र कलेचा पारंपरिक या ठिकाणी वेगवेगळ्या तमाशाची बघायला मिळते. असं नाही, प्रत्येक ठिकाणी माणसाच्या अंगामध्ये कलागुणाला औषध मिळते.
महत्व गावी जाणाऱ्या लोकांनाच कळतं, पण मुंबईच्या लोकांना देखील शिमगा म्हणजे काय हे कळावं यासाठी तर करायचे नसतात. परंतु देव, देश आणि धर्म यांचं देखील जतन करत असताना लोकांना मनोरंजनाच्या माध्यमातून शिमगा महोत्सव साजरा करण्याचं सुख एवढं आभार मानावे तेवढे आणि कारण तुम्हाला कमी आहे. शिका
वाजलं पाहिजे. या टाळ्या या पालखी नृत्यासाठी. शिस्तबद्ध पद्धतीने पालखी घडवण्याचा कार्यक्रम आहे. बरोबर कुंभारखाणी गावचा पथक या ठिकाणी पालखी घडवते. दोन्ही गॅलरीमध्ये आणि समोर उभा आहे. विचार करा आणि पालखी नाचून झाल्यानंतर हा छान मनोरा आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे थोडासा त्यामध्ये गॅप पडला, थोडीशी त्याच्यामध्ये विश्रांती मिळाली. पण मला ज्या वेळेला उशी गावाला निमंत्रण आलं, आयवाड साहेबांनी या ठिकाणी सोमेश्वर आणि वंशाची पालखी या ठिकाणी खांद्यावर घेऊन नाचवले. सुंदर, अतिसुंदर, सुंदर. आणि जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. टाळ्यानं मित्रांनो या पालखीसाठी. आर्या आणि अक्षता कुठेतरी आहेत पाठीमागे. आपण पुढे होतो शूटिंग करण्याच्या ह्याच्यात, ते लोक मागे होते. तर त्यांना बघतो आणि चला मग आता हा व्हिडिओ थांबूया इकडे. तर तुम्ही बघितलं की किती छान प्रकारे हा शिमगोत्सव साजरा केला गेला आणि खूप मजा आली आहे पालखी नाचवण्याचा प्रोग्राम बघून. आपण काय ह्यावेळेला गावी जाऊ नाही शकलो शिमग्यासाठी, पण आपल्यासाठी हा शिमगोत्सव इकडेच साजरा केला गेला, इकडे आला आपल्यासाठी असं म्हटलं तरी चालेल. आणि जी आपली इच्छा असते ती आपली पूर्ण झाली की ह्या वर्षीचा आपल्याला होळीचा शिमगोत्सव आपल्याला बघायचा होता गावाला जाऊन. पालखी कशी नाचवली जाते ते सर्व. आणि तुम्ही बघितलं की रत्नागिरीवरून स्पेशल पथक आलं होतं पालखी नाचवण्यासाठी. त्यांनी खूप छान कला सादर केली. आणि तुम्हाला जर ही कला आवडली असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओला, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.